नाही, मी बीडला बदनाम करणार नाही, परंतु काही व्यक्तीमुळे निश्चित बीडचं नाव खराब होतं हे निश्चित आहे। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने निवडणुकीत सुद्धा बघितलं, उमेदवाराला मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नव्हतं, पोलीस बघत होते तोंड घेऊन। पोलीस कशासाठी इथं हेच कळत नाही। मग यांच्या हातातच काट्या दिल्या पाहिजे, यांच्या हातातच बंदोबस्त दिला पाहिजे, कशाला पोलिसांनी खाकीवरती घातली पाहिजे इथली। आणि म्हणून ही दादागिरी, ही दहशत म्हणतो जनतेच्या, जर पोलिसांनी नाही मोडली तर जनतेलाच उठाव करावा लागेल। यामध्ये कुटुंबांनी एक मागणी केलेली आहे नार्को टेस्टची, तुमची काय मागणी राहील? वकील पण उज्ज्वल निकम मिळावा अशी मागणी। मला असं वाटतं जे पोलिसांना आवश्यक आहे, आपल्या इथलेच पोलीस याच्यात तपास करण्याची आवश्यकता आहे। काय वेगळ्या यंत्रणा बदलण्याची गरज नाही, फक्त या जिल्ह्यातले इथले सोडून दुसरे कोणते तरी पोलीस चांगले अधिकारी इथं तपासासाठी आणण्याची आवश्यकता असं मला वाटतं। बाकी जे जे पोलिसांना योग्य वाटेल ते करावं, परंतु याच्यातले मुख्य आरोपी अजूनही पोलिसांनी अटक केलेले नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।